नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। रोज रोज तोच भात खाऊन किंवा पुलाव खाऊन कंटाळा आलाय आणि काहीतरी झटपट, चवदार आणि प्रोटीनने भरपूर बनवायचा आहे। तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याचा आवडता सोयाबीन फ्राईड राईस। हॉटेल सारखा सुटसुटीत आणि परफेक्ट चायनीजच्या चवीचा असलेला हा राईस घरीच कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। 7 ते 8 इथे मी बीन्स कट करून घेतलेले आहेत, 2 गाजर बारीक कट करून घेतलेत, 2 शिमला मिरची आणि 2 कांदे बारीक कट करून घेतलेत आणि सोयाबीन गरम पाण्यात भिजू घालून ते पिळून घेतलेले आहे। 2 वाटी बासमती राईस शिजवून घेतलेला आहे। बघा, जास्त पाणी घालून भात उकडून घ्यायचा आणि चाळणीमध्ये काढून थंड करून घ्यायचा। गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली, त्यामध्ये 2 ते 3 माप तेल ओतून घेते। तेल गरम होत आलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते टाकून घेते। कांदा टाकल्याच्या नंतर कांद्याचा थोडासा कलर बदलला की लगेच त्यामध्ये आपण गाजर टाकून घेणार आहोत। आपल्याला कांदा हा ब्राऊन करायचा नाहीये, नॉर्मल कांदा कलर चेंज झाला की लगेच त्यामध्ये मी गाजर टाकून घेतले। आता त्यामध्ये बीन्स पण टाकून घेणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये, म्हणजे तेलामध्ये छानपैकी भाज्या तळल्या जातात। आता आपण यामध्ये 2 शिमला मिरची कट केलेली आहे ती पण टाकून घेऊया। ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाज्या अशा छानपैकी तेलामध्ये फ्राय केल्या की एकदम छान टेस्ट लागते भातामध्ये, त्यामुळे छानपैकी भाज्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। भाज्या आता तेलामध्ये छान परतून झाल्या आहेत। आता त्यामध्ये किसलेलं आलं लसूण टाकून घ्यायचं। आलं लसूण आता सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये। तेलामध्ये आलं लसूण मस्तपैकी मिक्स झाले, त्याची चव पण छानपैकी उतरलेली आहे सर्व भाज्यामध्ये। आता त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेते। तिखट हे कमीच टाकून घ्यायचं, कारण की यामध्ये मी फ्राईड राईस मसाला वापरणार आहे, त्यामुळे मी कमी तिखट टाकलेलं आहे। आता आपण जे सोयाबीन उकडून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवून व्यवस्थित स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडेही पाणी ठेवायचं नाही। ते सोयाबीन आपण भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। सोयाबीन व सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यात। आता थोडा वेळ सोयाबीन आणि सर्व भाज्या 5 मिनिटांसाठी अशाच शिजवून घ्यायच्या आणि त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे। यामध्ये मीठ जास्त टाकून घ्यायचं नाही, कारण की फ्राईड राईस मध्ये पण मीठ जास्त असतं। आता इथे मी रेड चिल्ली सॉस पण टाकून घेणार आहे। ग्रीन चिल्ली सॉस असेल तो पण टाका आणि इथे सोया सॉस पण टाकून घेतला आणि आपण जो उकडलेला भात आहे तो पण टाकून घेतला। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे भात आणि सर्व भाज्या आणि सोयाबीन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छानपैकी फ्राय होतं। आता मी इथे फ्राईड राईस मसाला टाकून घेणार आहे, त्यामुळे यामध्ये जास्त मीठ टाकून घेतलं नाही किंवा लाल तिखट जास्त टाकलेलं नाही। जर तुम्ही बिना फ्राईड राईस मसाल्याचं करत असाल तर थोडंसं लाल तिखट जास्त आणि मीठ पण टाकून घ्यायचं, मग त्यामध्ये मसाला टाकायची गरज पडत नाही। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपला सोयाबीन फ्राईड राईस तयारच होत आलेला आहे। तर आता आपण गॅस एकदम मीडियम करून 5 ते 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवून देऊया। 5 ते 10 मिनिटं झाले आहेत
आपला मस्तपैकी फ्राईड राईस मसाला तयार झालेला आहे. सोयाबीन घातल्यामुळे ह्या भाताला खूप टेस्ट छान येते. वाव, तुम्ही पाहू शकता आपला घरगुती सोयाबीन फ्राईड राईस अगदी 5 मिनिटात तयार झालेला आहे. प्रत्येक दाणा कसा छान सुटसुटीत आणि मोकळा झालाय. तुम्ही हा राईस मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवू शकता. तुम्हाला आजची ही सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि आपल्या अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.